नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दिल्लीला रोड साईडला भेटणारं नप्रतचं सरबत बनवून दाखवणार आहे. खूप छान असं हे थंडगार सरबत आहे. प्यायला देखील खूप छान लागतं आणि माहीत नाही त्याला नप्रत असं का नाव आहे. तुम्ही पाहू शकता त्याचा रंग सुंदर आहे, प्यायला एकदम मधुर लागतं. तर तुम्हाला माहिती असेल की ह्याला नफरत असं नाव का, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला सुरुवात करूया. पहिला आपण एक सिरप बनवून घ्यायचं आहे. तर मी गॅसवरती एक भांडे ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बघा अर्धा कप मी साखर घालत आहे आणि 1 कप आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब आपण व्हॅनिला इसेन्स टाकत आहे. पाव चमच ह्याच्यामध्ये मी फूड कलर टाकत आहे, येलो कलरचा आहे. आणि आपण हे गॅस फास्ट करून घ्यायचं आहे आणि छान असं एक सिरप करून घ्यायचं आहे. त्याला 2 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर फूड कलर नसेल टाकायचा तर त्याच्यामध्ये तुम्ही केसर देखील घालू शकता किंवा हळद थोडीशी टाकलात तरी चालेल रंग येण्यासाठी. तर छान 2 मिनटं आता उकळून घेऊया. छान असे 2 मिनटं मी हे सिरप उकळून घेतलेलं आहे. तर आता हे तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. इथे एक ॲपल घेतलेला आहे मी. आपण तो सोलून घ्यायचा आहे सुरीच्या साहाय्याने. त्याची वरची जी साल आहे ते आपण काढून घ्यायची आहे. तर छान असं ह्याच्याचा जो बुंदा असतो तो देखील आतलं हे आपण सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचा या प्रकारे. इकडे पण आपण काढून घेऊया. या प्रकारे असं काढून घ्यायचं आहे. त्याचा देठ आहे तो असा सुरीने आपण काढून घ्यायचा आहे ह्या प्रकारे. आता हे सोडून झालेलं आहे आपलं ॲपल. तर हे बघा मी बर्फ घेतलेले आहेत, एक 10 ते 12 तुकडे आहेत ते बर्फाचे खडे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे आपण ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे. हे दूध गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये छान असं थंड करून घेतलेलं आहे. हे सगळं आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आपण साखरेचं जे सिरप बनवून घेतलं होतं ते देखील छान असं थंड झालेलं आहे. ते पण आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. 2 चमच मी सब्जा घेतला होता. तो मी 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. तो पण आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आपण ॲपल घेतलं होतं सोलून, तर मी किसणीने किसत आहे. बघा ही मोठी बाजू आहे, त्या साईडने आपण ॲपल किसून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. छान असं आपण ॲपल किसून घेऊया. ॲपल आपण छान असा किसून घेतलेला आहे. जे आपल्या या किसणीला लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे सगळं ॲपल. त्यानंतर छान असं हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला बर्फ नसेल टाकायचा तर तुम्ही हे सगळं अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि थंड करायचं. मला लवकर जर प्यायचं असेल तुम्हाला तर बर्फ टाकलात तरी चालेल. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त रंग देखील आलेला आहे आणि छान असा आपला हा नफरतचा सरबत तयार झाले. तर आता हे ग्लासमध्ये आपण काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहील. आणि तुम्ही कोणत्या शहरातून माझी रेसिपी बघता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तयार झालेला आपला नफरतचा सरबत तर तुम्ही नक्की ह्या गरमीमध्ये करून प्या आणि तुमचा कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी कसा बनवला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक शेअर जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.